किंवा शरद पवार विरुद्ध अजित पवार नाही तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे। हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील। याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय। कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। संचालक आहेत दशरथ मानेचे कुटुंबियांची किंवा जाऊन भेट घेतली आतापर्यंत पवारांची सहकार्य राहिली मात्र ते परत भाजपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची चर्चा आहे। निवडणूक आता जवळ आलेली आहे, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा अशा भेटीगाठी सुरू नाही, कसं आहे की माने कुटुंबीय पवार साहेबांचे कट्टर समर्थक कायम राहिलेले आहेत आणि त्यांना कधीही विचारलं तरी 200% माझी खात्री आहे की ते पवार साहेबच म्हणतील। पण आता काय वेगवेगळे प्रेशर देऊन त्यांच्यावर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कदाचित झाला असेल असं मला वाटतंय। समोरचे असं म्हणताय की संजय मंडलिकांचा पराभव करणं भगवानला सुद्धा शक्य नाही, गरज पडली तर आम्ही हेलिकॉप्टरने मतदार आहोत। हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं